नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये पाहूया की शेतकरी मित्र कमेंट करतात की माझा हरभरा 45 दिवसाचा आहे, 40 दिवसाचा आहे, 50 दिवसाचा आहे, पाणी द्यायचं की नाही द्यायचं. आणि 32 दिवसाचा हरभरा आहे, पाणी दिलेलं आहे. आता 45 दिवसाचा हरभरा झाला आहे की आता पाणी देऊ का. तर याच विषयावर आपण बोलणार आहे. मी माझा अनुभव शेअर करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आपल्या चॅनल शेतकरी मित्र नवीन असेल, लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो. बघा, आता आपला या हरभरा आहे, या हरभऱ्याला आजच्या डेटमध्ये 46 दिवसाचा कालावधी पूर्ण झालेला आहे. 46 दिवसाचा. तर बघा, माझं ओलीत आताही चालू आहे. बघा आहे, 46 दिवस झाले आहे. पाणी का चालू आहे? कारण की ओल कमी आहे माझ्या हरभऱ्याला, जमिनीमध्ये ओल कमी आहे. जर मी पाणी नाही दिलं तर हा हरभरा वाढणार नाही, फुल लगेच धरणार आणि घाटे पकडणार आणि लगेच उत्पादनात कमतरता येईल, घट येईल. तर या कालावधीमध्ये पाणी देणे फार आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो. आणि आपल्या हरभरानुसार म्हणजे आपली पिकाची अवस्था पाहून पाणी द्या. तर का शेतकऱ्यांचा हरभरा कोण्या अवस्थेत आहे? आता जमीन पाहून. आता माझी जमीन कशी आहे? थोडी हलकी आहे, थोडी भारी आहे. तर मी या ठिकाणी 5 घंट्याची शिप देत आहे आणि इकून जी शिप देत आणलेली आहे मी 4.5 तासाची आणलेली आहे. तर हरभरा बघा, क्वालिटी बघा हरभऱ्याची कशी आहे. वाढ होऊन राहिली हरभऱ्याची. आता फुल घेऊन वाढणार. आणि जसं इकडं पाणी देत देत आलो ना, दिवस लागले मला, तर हरभरा बघा फुलावर किती आला इकडे. हरभरा बघा आहे. हरभऱ्याला जर 40-45 दिवसा कालावधीमध्ये जर तळण बसली तर हरभऱ्याला फुल लवकर दिसते. आणि जर तुम्ही जर ओलावा जर भरपूर असला, हिरवागार असला, तर हरभऱ्याला थोडं उशीर लागते. कारण की हरभरा ब्रँचेस करत असतो, वाढ करत असतो, जागोजागी फुटवे येतात आणि त्याला फुटवेला फुलं लागतात. तर तुम्ही पाणी देऊ शकता शेतकरी मित्रांनो, काही फरक पडणार नाही. हे बघा, माझं पाणी चालू आहे, नोझल चालू आहे. हे बघा, आता इथे मी 5 तासाची शिप देणार आहे. ही जागा थोडी वेगळी आहे, जरी एक प्लॉट असेल आपला. कारण की शेत जरी एक सारखं असलं पण जमीन सारखी राहत नाही. प्लॉट जरी एक सोय असला आपला, पण जमीन राहते का? कुठे कुठे मुरमाटी जमीन राहते, कोणता भाग एक डोळा असतो जमिनीचा, नाही का? तर बघा, अशा रीतीने जर आपण व्यवस्थापन केलं तर नक्कीच आपल्याला फायदा होतो. आणि ज्या शेतकऱ्यांचा हरभरा 50 दिवसाचा आहे, हरभरा वाढ होऊन राहिली, फुल कमी आहे, ओलावा भरपूर आहे, हिरवागार आहे, तर तुम्ही एक झेपची फवारणी करा, फुल नक्की येणार. आणि हरभऱ्याला फुटवे येण्यासाठी 20-25 दिवसाचा जो कालावधी असतो, आपण 28-28-0ची फवारणी, खताची फवारणी केल्यास हरभऱ्यात फुटे होते. जसं आता आपण बघा, इथे आपण फवारणी केलेली आहे आणि पाणी पण झालेलं आहे. इथे हे बघा, ओल झाली आहे. इथचा हरभरा बघा, हरभऱ्याची क्वालिटी बघा, हरभऱ्याचं झाड बघा, किती ब्रँचेस केले आहे बघा. हरभरा असं छत्रीवाणी झाड केलेलं आहे, असा फैलून राहिला. तो तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये. हे बघा आहे. तर तुम्ही पाणी देऊ शकता शेतकरी मित्रांनो या कालावधीमध्ये. ज्या शेतकऱ्यांचा हरभरा 45, 45, 50 दिवसाचा आहे आणि ओल कमी आहे, काळपट दिसून राहिला, तरी तुम्ही पाणी देऊ शकता. आणि भरपूर फुल आहे आणि काळपट दिसून राहिला तर तरी पाणी देऊ शकता तुम्ही. आणि हरभरा फुलावर आहे, हिरवागार आहे, ओल भरपूर आहे, तर पाणी नका देऊ. पाण्याची काहीच आवश्यकता नाही, त्याला सर्वच गोष्टी आहे मग. आणि पाणी दिल्यानंतर फवारणी आवश्यक आहे. फवारणी कोणती मारायची? इसा बियाण 12-100 खताची फवारणी करायची आणि एक अडीचा फवारणा आणि टिल्ट बुरशीनाशक मारणे आवश्यक आहे. कारण की बघा, आणि शेतकऱ्यांच्या कमेंट येतात, पाणी दिल्यानंतर हरभरा झोपतो का? हे बघा, आता मी इथे 10 वाजता शिप लावली, 1 घंटा झाला फक्त, तर हरभरा बघा कसा झोपलेला आहे पाण्याच्या वजनाने. हे बघा आहे. तर ह्या हरभरा ॲटोमॅटिक उभा होतो, याला काही फरक पडणार नाही. आता जिथचे जे काही फुल आहे त्या फुलाला काही फरक पडणार नाही. फरक केव्हा पडेल? जेव्हा फुलावर राहतो हरभरा, खूप फुलावर राहतो, वाढलेला राहतो, पूर्ण जमीन झाकली राहते. आपण जर पाणी दिलं भरपूर, त्या फुल अवस्थेत भरपूर पाणी दिलं,
तर हरभरा घामिसतो. हरभरा घामिजल्यानंतर हवा लागत नाही, दड पडतात, पुन्हा सकाळी पायटं, तर त्यानं बुरशी येते आपल्या हरभरा पिकावर आणि झाडं पण मरतात. पानं सडते ना. हे जे पानं आहे हरभऱ्याचे, पाणी जर दिलं आपण त्या कालावधी भरपूर फुल असताना, तर हे पानं सडतात, काळपट पडतात. कारण की हवा नाही लागत, पाणी एकामेकाला पानं चिपकले, ते जर मोकळे नाही झाले आणि याच्यात जर ढगाळ वातावरण आलं तर हे पानं चिपकतात शेतकरी मित्रांनो. इकडे जास्त फुलावर आहे आपला हरभरा. का? कारण की पाणी लेट झालं आहे, आपल्या हिरीचं पाणी काही पुरत नाही, त्या कारणाने इकडे बघा फुल किती दिसते. ओलावाच नव्हता. हे बघा फुल भरपूर आहे इकडे. तर काही होत नाही शेतकरी मित्रांनो, तुम्ही नक्की पाणी द्या आणि पाणी देताना पाणी साचू नका देऊ, म्हणजे बस झालं. आता माझ्या हरभऱ्याला 46 दिवसाचा कालावधी झाला, नंतर पाणी कधी द्यायचं का? नंतर कमेंट करतात की आता हे पाणी देऊन झाल्यानंतर पाणी कधी द्यायचं. आता पाणी देण्याची काही आवश्यकता नाही आहे. आता पाणी कधी द्यायचं? जेव्हा घाटे भरण अवस्था राहते, 75, 80, 85 दिवसाचा जो कालावधी राहतो, घाटे भरणीचा कालावधी, त्या पिरियडमध्ये पाण्याची आवश्यकता जर पडली तेव्हाच पाणी द्या, नाही तर काही आवश्यकता नाही आहे. ओल पाहून जमीन जर जास्त उरली, काळपट हरभरा दिसत आहे, भरोडल्यासारखा दिसत आहे, शेंड्यावरची फुलं जळत आहे, नाही काय, गळ होत आहे, तर तेव्हा पाणी जर दिलं आपण 2 ते 2.5 घंट्याची शिव, घाटे भरून येणार आणि उत्पादनात वाढी होणार. हा बघा इथचा हरभरा बघा कसा आहे, कसा फैलून राहिला तो. ह्या इथं पाणी कालच शिफ्ट झाली आहे, इथे परवाच्या दिवशी शिफ्ट झाली आहे. हे बघा, आणि शिफ्ट दिल्यानंतर खार आम जातो का? खार आणि आम, काही भागात खार म्हणतात, काही भागात आम म्हणतात. तर खार जातो लगेच येतो. आता खार आलेला आहे का? परवा दिवशी इथे शिफ्ट झाली, यायला खार आलेला आहे. आजचा दुसरा दिवस ओलीत झालेला आहे. इथे एक दिवस थांबायला लागला आपल्याला, कारण की विहिरीला पाणी कमी असल्यामुळे आपल्याला थांबावं लागतं आणि ओली स्टेप बाय स्टेप चालू आहे आपलं. तर खार येतो शेतकरी मित्रांनो. तर द्या पाणी तुम्ही शेतकरी मित्रांनो, काही फरक पडणार नाही. पाणी दिल्याने हरभरा पिकाची वाढ होईल आणि फुल धरून वाढ करणार. तर आता आपण इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आणि आपल्या चॅनलवर कोणी शेतकरी मित्र नवीन असेल, लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा शेतकरी मित्रांनो. मी दररोज लाईव्ह येतो 8:30 वाजता. आपला टायमिंग आता 8:30च राहणार आहे. आणि तुम्ही नक्की उद्याला लाईव्ह या, आपण उद्या गावामध्ये येणार आहोत. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो. धन्यवाद.